नमस्कार स्वामी भक्त हो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे महानिर्वाण. श्री स्वामी समर्थांचे 730 वर्षांचे संपूर्ण जीवन म्हणजे भारतीय वैचारिक परंपरेचा एक अद्भुत रसायनच होतं. या रसायनाच्या सेवनाने भारताचा कायापालट होऊन पुनश्च भारतवर्ष आपल्या अपूर्व तेजानं तळपू लागलं होतं. श्री स्वामी समर्थांसारखे योग वैभवाने तळपणारे परमात्मा ही भारताची अविनाशी संपदाच होय. श्री स्वामी समर्थ वटवृक्षाखाली पहुडले होते. चैत्र महिना चालू होता. हिरण्य गर्भातून या पृथ्वीवर अवतरलेल्या या योगीराजांनी आपल्या भौतिक देहाने 700 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य करून हिमालयात सिद्धांच्या सभेत वैशाख पौर्णिमेस दिलेल्या शब्दांप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर निरनिराळ्या अनेक नावांनी आसेतू हिमाचल भ्रमण यात्रा करून भक्तांचा उद्धार करून प्रज्ञापुरीस गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ राहून असंख्य लीला सर्वांना दाखवल्या. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ या नावाने जगतविख्यात झालेल्या योगीराजांना 730 वर्षांच्या कालखंडात त्यांनी निवडलेल्या 300हून अधिक त्यांच्या लीला सहचार्यांची उत्तम साथ दिली आणि पुढेही देणार होतेच. इसवी सन 1149 मध्ये सुरू झालेल्या श्री स्वामी समर्थांची भौतिक देहयात्रा हिमालयातून सुरू होऊन पुढे पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कर्दळीवन, कलकत्ता, बंगाल, हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, काशी, पुरी, रामेश्वर, गिरनार, द्वारका, अबू पर्वत, काठेवाड, मुंबई, कल्याण, पुणे, मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, चळांबे, राजूर, माणिकनगर, मोहोळ, सोलापूर आणि आता गेली 22 वर्ष अक्कलकोटात समस्त जगतात ज्ञानामृत आणि बोध देणारी होती. आता इसवी सन 1878 चालू होतं. श्री स्वामी समर्थांचा मानस आणि तब्येत पाहता सर्व भक्त आणि सेवेकऱ्यांस काळजी वाटू लागली होती. त्यांना कोणी क्षणभरही एकटं सोडत नसे. बाळप्पा वगैरे सारखे निस्सीम भक्त तर छायेप्रमाणे स्वामींच्या बरोबरच असत. एके दिवशी वटवृक्षाखाली झोपलेले श्री स्वामी समर्थ पहाटे 4 वाजता उठले आणि बाळप्पास त्यांनी हुक्का भरून आणण्यास सांगितला. बाळप्पाने लगेच त्यांना हुक्का आणून दिला आणि बाळप्पा श्री स्वामी समर्थांचे पाय चेपू लागला. हुक्का पीत पीत तंद्रीत असलेल्या श्री स्वामींनी बाळप्पास अचानक विचारलं, का रे, तू येतोस का माझ्याबरोबर? बाळप्पाने चमकून श्री स्वामी समर्थांकडे पाहिलं. बाळप्पाला श्री स्वामी समर्थांच्या प्रश्नाचा रोग कळला नव्हता. श्री स्वामींच्या दृष्टीतील तेज इतकं प्रखर होतं की बाळप्पाला ते तेज सहन न झाल्यामुळे त्याला मान खाली घालावी लागली. हुक्का पिता पिता स्वामी थोडे हसले आणि म्हणाले, अरे, मला फार उंच जावयाचे आहे आणि फार लांबही. येतोस का माझ्याबरोबर? माझी नोकरी करशील का? सुज्ञ बाळप्पा श्री स्वामी समर्थांच्या बोलण्याचा गभितार्थ लक्षात आला होता. बाळप्पा कासावीस झाला. त्याला राहावलं नाही. एखाद्या लहान मुलासारखा तो रडू लागला. त्याला शोकावेग आवरत नव्हता. श्री स्वामींनी बाळप्पाकडे पाहिला आणि म्हणाले, छान, चांगली प्रगती आहे. रडा, जोराने रडा, आत्ताच रडून रडून घ्या. हे शब्द ऐकल्यावर सावरलेल्या बाळप्पाने आपले डोळे पुसले आणि रडे आवरली. पण आत्ता स्वामींच्या अंतरंगातील प्रिय शिष्याचं मन आणखी जोरात रडू लागलं. अश्रू दिसत नव्हती, आवाज येत नव्हता, तरी पण बाळप्पा आतल्या आत रडत होता. श्री स्वामींनी बाळप्पाला मातेच्या ममतेने जवळ केलं. त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन गुरुमाऊली मायेनं थोपटत होती. त्यांचं सांत्वन करत होती. श्री स्वामी समर्थांच्या लीला आता अधिकाधिक सूचक होऊ लागल्या होत्या. समाधीची आकृती श्री स्वामी समर्थ जमिनीवर काढून दाखवू लागले. कोणी मंगलारती करू लागल्यास ती घेऊन पालथी घालून ठेवायचे. असे प्रकार आता सुरू झाल्याने लोकांच्याही मनानं ठाव सोडला. लोक श्री स्वामी समर्थांच्या जवळून जराही बाजूला होईनासे झाले. श्री स्वामी दिवसेंदिवस जास्तच गंभीर दिसू लागले. पण यावेळचे त्यांचे गांभीर्य अबोल सांद्र होतं. अज्ञाताचीच जणू जवनिकाच. समर्थांची स्वारी तात्या सुभेदारांच्या घरी बसली होती.
तिथेही लोकांची गर्दी जमली. सुभेदाराच्या अंगणात एक कुंडी होती. त्याकडे लक्ष जाताच श्री स्वामींनी सेवेकऱ्यास ती कुंडी मुरलीधराच्या देवळाजवळ असणाऱ्या तळ्याजवळ नेण्यास सांगितली. सेवेकऱ्यांनी तसे करताच श्री स्वामी स्वतःच गुडघाभर पाण्यात उतरले. लोक जमलेले होतेच. श्री स्वामींनी ती कुंडी स्वहस्ते तळ्यात बुडवली आणि ते वर आले आणि तिथे जमलेल्या सर्व व्यक्तींना म्हणू लागले, रडा रडा, सर्व मंडळी रडा, बोंबा मारा, आत्ताच पोटभर रडून घ्या. घडत असलेला प्रकार पाहून आता जमलेली मंडळी खरोखरच रडू लागली. एका अबोध भीतीने लोकांची मनं ग्रासली गेली. बऱ्याच जणांना आता पुढील चिन्ह दिसू लागली. श्री स्वामी अचानक उठले आणि जवळील नागणहल्लीकडे जाऊ लागले. पाठोपाठ भक्त सेवेकरी लोक धावू लागले. नागणहल्लीत जाऊन श्री स्वामी समर्थांनी त्याचं प्रिय भजन म्हणण्यास सुरुवात केली. शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. त्यांच्या मागोमाग जमलेल्या सर्वच जणांनी भजनाचा धूमधडाका उडवला. शिवहर शंकर नमामि शंकर भजन 2 तास चाललं होतं. प्रत्यक्ष श्री स्वामींच्या तोंडून भजन प्रथमच लोकांनी ऐकलं होतं. त्यानंतर श्री स्वामीराज परतून तात्या सुभेदारांच्या घरी आले. श्री स्वामी समर्थांच्या तब्येतीची बातमी वाऱ्यासारखी अक्कलकोटामध्ये आणि बाहेर गावातही पसरली. सारे शिष्य भक्त यांची अक्कलकोटकडे रीघ लागली. चिंतोपंत टोळ, नानासाहेब देशपांडे, बाळाप्पा, सुंदराबाई, श्रीपाद भट, कृष्णाप्पा, भुजंगा चपरासी, गवे स्वामी, अवधूत बुवा, मौनी स्वामी, शेषाचार्य, नरसाप्पा सुतार, शंकररावराया, नाना रेखी, बावडेकर पुराणिक, ठाकूरदास बुवा, विष्णुबुवा ब्रह्मचारी, मोरेश्वर जोशी, नाना सोहनी, रावसाहेब मुळेकर, तातासाहेब विंचुरकर, दत्तम भट, बाबा सबनीस, ज्योतिबा पाडे, वामन बुवा, मोरोपंत म्हस्कर असे अनेक निष्ठावंत आता अक्कलकोटी जमून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागले. आजवर अनेक शतकं धारण केलेला हा भौतिक देह श्री स्वामी समर्थांना आता विसर्जित करायचा होता. देहाच्या नावारूपाची निशाणी श्री स्वामींना आता नकोशी झाली होती. लोककल्याणार्थ नित्यमुक्त आणि सर्वतंत्र स्वतंत्र सच्चिदानंद श्री स्वामी समर्थांनी धारण केलेला देह त्यांच्या मूळच्या तेजोवलयात विलीन करून स्वानंद निरंजन साम्राज्यात विहरावे असं त्यांना वाटत होतं. श्री स्वामी समर्थांनी आता अजिबातच अन्न वर्ज्य केलं. सगळेजण श्री स्वामींसमोर दीनवाणे चेहरे करून बसले होते. श्री स्वामी म्हणाले, अरे असे का बसलात? रडा तरी नाहीतर हसा तरी. परंतु हसणं आणि रडणं समस्त भक्ती मंडळींच्या हातात नव्हतंच. कुणीतरी श्री स्वामींना विचारलं, स्वामी आपण कधी उठाल? स्वामी समर्थ हसू लागले आणि उत्तरले, उठेन उठेन, परंतु डोंगर बोलतील तेव्हा उठेन. पंढरीला आग लागली म्हणजे उठेन. सर्व लोकांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. आजवर ज्यांच्या छायेत आपण निभ्रांत आणि निश्चिंत वावरलो, ती छाया आता हळूहळू नाहीशी होणार ही कल्पना सुद्धा लोकांना सहन होत नव्हती. श्री स्वामी समर्थ तात्या सुभेदारांच्या घरातच होते. त्यांची तब्येत तर अजूनच बिघडली होती. श्री स्वामींनी शरीराची काया त्या मागण्याआधीच अंतिम खेळ आता सुरू केला होता. सर्व भक्त आणि शिष्य मंडळींना श्री स्वामींना मुरलीधराच्या देवळात हलवलं. दुसऱ्या दिवशी प्रकृतीस जरा आराम वाटला म्हणून मेन्यात बसून नागणहल्लीच्या आमराईत गेले आणि 4 दिवस तिथे स्वस्तपणे राहिले. सर्व भक्त आणि सेवेकरी आता अक्कलकोटास परत जाऊया असे सुचवू लागले. श्री स्वामींनी होकार दिला. ते सर्वांसहित त्यांच्या अत्यंत प्रिय ठिकाणी म्हणजेच वटवृक्षाखाली येऊन राहिले. परंतु 2 दिवसांनी श्री स्वामींना ज्वर येऊ लागला. भोळ्या भाबड्या लोकांनी आणि भक्तांनी श्री स्वामी समर्थांना आराम पडावा म्हणून व्रतवैकल्य, अनुष्ठान आणि प्रार्थना सुरू केल्या. सर्वांनाच आजवर त्यांच्या कृपेमुळे आराम मिळत गेला. ते सारे जण आता श्री स्वामींना आपल्या कृपानिधनाला आराम मिळावा म्हणून प्रार्थना करू लागले. श्री स्वामी हसले आणि म्हणाले, उपनिषदेतील वाक्य न वा अरे पत्यू कामाय पतिहा प्रियो भक्ती आत्मनस्तु कामाय पती
प्रियो भवती. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878. चैत्रवद्य त्रयोदशीची सकाळ उजाडली. अक्कलकोटात सकाळपासूनच उदास वातावरण निर्माण झालं होतं. सूर्य ढगाळ लपला, वायू तटस्थ झाला, पण श्री स्वामी मात्र हसत होते. श्री स्वामींच्या तोंडी त्यांचं प्रिय भजन चालू होतं. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामींच्या जवळ कृष्णाप्पा, श्रीपाद भट्ट, गणपतराव, बाळप्पा, सुंदराबाई, बाबूराव मामलेदार, बर्वे कारभारी, खाजगी कारभारी, रंगराव पागे, रामाचार्य अवधानी, राजवैद्य, ग्रामजोशी, राजोपाध्याय होते. हजारो लोकांचा समुदाय वडाच्या झाडाखाली गोळा झाला होता. परंतु सर्वत्र वातावरण शांत आणि स्तब्ध होतं. अक्कलकोटात जिकडे तिकडे माणसंच माणसं दिसत होती. एवढ्या श्री स्वामींजवळ नेहमी असणारी गाय तिथे आली आणि श्री स्वामींसमोर उभी राहिली. श्री स्वामींनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातून अश्रूचे मोठे मोठे थेंब टपाटप पडत होते. त्या मुक्या जनावराला देखील परमात्मा सोडून जाणार याची चाहूल लागली होती. आज श्री स्वामींसमोर आलेली प्रसादाची सर्व ताटे श्री स्वामी आपल्या गायीस आणि अन्य जनावरांस स्वहस्तेने खाऊ घालत होते. आपल्या कपण्या छाट्या श्री स्वामींनी त्यांच्यावर पांघरल्या. गळ्यातील रुद्राक्षाची माळ वटवृक्षासमोरील विहिरीत विसर्जित केली. आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ अशी अक्षर कोरलेली अंगठी बाळप्पास जवळ बोलावून त्याच्या हातात घातली आणि छाटी आणि पादुका घेऊन ध्वज उभारून मठ स्थापण्यास सांगितले. बाळप्पास सतत औदुंबराच्या छायेत राहा असेही सांगितले. श्रीपाद भटाला वडाखाची मुळे खणत बैस असे म्हणाले. कोणास काही तर कोणास काही सांगून सर्वांचं समाधान केलं. सुंदराबाईंनी मोठी मिन्नतवारी करून 2 चमचे पेज श्री स्वामी समर्थांना भरवली. त्या मातेस परमात्म्याच्या तोंडी अंतिम काळी घास भरवण्याचे भाग्य लाभले. जन्मलेल्या हजारो लोकांच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबतच नव्हत्या. वटवृक्षाखाली विराजमान झालेल्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी जो तो धडपडत होता. श्री स्वामी समर्थांना ज्वराचा त्रास होता. अशा परिस्थितीतही श्री स्वामींनी आपल्या भक्तांना आणि सेवेकऱ्यांना त्यांना स्नान घालण्यास सांगितले. स्नान झाल्यावर 2 पळ्या आचमन केलं. वेदमंत्रांचा अनवरत घोष चालू होता. सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थांची पाद्यपूजा आणि आरती केली. केशर कस्तुरी अर्पण केले. सर्व ब्रह्मांडाला भेदून जाईल अशा आवाजात श्री स्वामींचा जय जयकार केला. भुजंगाने स्वामींना उठवून तक्त्यास टेकवून बसवलं. श्री शालिवाहन शके 1800 म्हणजेच इसवी सन 1878 मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी बहुधान्य नाम संवत्सरी चैत्रमास कृष्ण पक्षी उद्यघनी वसंत ऋतू प्रीतियोग रेवती नक्षत्रावर सर्व ग्रह परमात्म्याच्यासाठी शुभस्थानी विराजमान झाले आणि या अमृत मुहूर्तावर श्री स्वामींनी बसवून स्वस्तिकासन घातलं. आपली प्रेमस्निग्ध नजर सर्व जनसमुदायावर फिरवली. सगळीकडे शांतता पसरली. प्रत्येकजण श्री स्वामींच्या शब्दब्रह्मासाठी आसुसला होता. श्री स्वामी समर्थांनी मंद स्मित केलं आणि आपलं अखेरचं वचन सर्वांना उद्देशून श्रीमद भागवत गीतातील श्लोक म्हणून म्हटला. सर्वजण कानात प्राण आणून ऐकत होते. अनन्य शिंदयतो माये जनाः पर्युपासते तेषा नित्यभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहम्. श्री स्वामींनी परत एकदा आपल्या अमृतमय दृष्टीने सर्वांकडे पाहिले. आता श्री स्वामी समर्थांचं हे फक्त अखेरचं अनेक शतकानंतर अखेरचेच मंगल दर्शन होतं. अनावर अश्रूंच्या सरीवर सरी कोसळत असतानाही लोकांनी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचं भाग्योदय दर्शन कसंबसं घेतलं. श्री स्वामी पुनश्च हसले. प्रसन्न शांत आणि निर्मळ असं मनोज्ञ हास्य श्री स्वामींच्या मुखावर विलसत होतं. आता श्री स्वामींनी महाप्रयाणासाठी अखेरचं पाऊल उचललं. श्री स्वामी समर्थांच्या सहस्रातून दिव्य प्रखर तेजाचा लोळ हिरण्य गर्भाकडे झेपावला. 730 वर्षांचा भौतिक देहातील अद्भुत प्रवास संपवून परमात्मा परत त्या दिव्य हिरण्य गर्भात परतला होता.
श्री स्वामी समर्थांच्या गायीने एकच हंबरडा फोडला. स्तब्ध झालेल्या हजारोंचा जनसमुदाय भानावर आला. आक्रोश करू लागला. हजारोंच्या त्या जमावाने गगनभेदी जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी राजाधिराज श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गोरज मुहूर्त होता. संध्याकाळची सोनेरी किरण होती. सर्व पंचमंडळी, कारभारी आणि सेवेकऱ्यांनी विचार विनिमय करून योगीराज श्री स्वामी समर्थांचा पंचमहाभूतात्मक देह चोळाप्पाने अगोदरच आपल्या घरी बांधून ठेवलेल्या गुफेत समाधिस्थ करण्याचं ठरवलं. भक्त श्रेष्ठ चोळाप्पा याच्यासाठी श्री स्वामी अक्कलकोटी आले होते. चोळाप्पाने अगोदरच आपल्या घरी चोळाप्पा ठेवलेल्या गुंफेत श्री स्वामींचा देह समाधिस्थ करून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. नरसाप्पा, सुतार वगैरे प्रभूतींनी श्री स्वामींसाठी विमान बनवलं. हजारो फुलांचे हार, सुगंधी द्रव्यांचा ढीग जमला होता. श्री स्वामी समर्थांच्या देह पुष्यशयेवर बसवण्यात आला. मंत्रघोष चालूच होता. नाना वाद्ये वाजू लागली. वटवृक्षाखालून निघालेली ही मिरवणूक वाजत गाजत बुधवार पेठेतील चोळाप्पाच्या घरी आली. आधीच तयार असलेल्या गुंफेत श्री स्वामी समर्थांना विराजमान करण्यात आले. सुगंधी अत्तराचं स्नान घालून कस्तुरीचा टिळा मस्तकी लावला. अनेक शतकं ज्या देहानं लोक कल्याणार्थ आपलं अस्तित्व राखलं होतं त्या पार्थिव देहाचं सर्वांनी अंतिम दर्शन घेतलं. अज्ञाताच्या प्रवासास निघून गेलेल्या समर्थांचा परत एकदा सर्वांनी जय जयकार केला. अक्कलकोटचे सर्वच रस्ते आज फुलांनी झाकले होते. श्री स्वामी समर्थांची अंतिम मिरवणूक यात्रा वटवृक्षाखालून रवाना होऊन गेल्यानंतर भक्तश्रेष्ठ सेवेकरी ज्योतिबा पाडे एकटेच आता वडाची मुळं हातात धरून स्फुंदून रडत होते. फुलांचे आणि सुगंधी द्रव्यांचे ढीग पडले होते. ज्योतिबांनी साश्रू नयनांनीच आवराआवर चालू केली. प्रत्येक उचललेला पुष्पहार हृदयाशी लावून ज्योतिबा भाळी लावत होते. भानावर येऊन नंतर ज्योतिबाही बुधवार पेठेतील चोळाप्पांच्या घराकडे निघाले. ज्योतिबा बुधवार पेठेत पोचले तेव्हा समाधीचे चिरे लावून झाले होते. आत्तापर्यंत स्वतःवर ताबा ठेवणारे ज्योतिबा अंतर्बाह्य हलून गेले होते. समाधीसमोर दंडवत घालून ते खाली कोसळलेच. ज्योतिबा तिथून उठेनात असे पाहिल्यावर कोणीतरी पाणी आणण्यास धावले. पाणी मारूनही ते सावध झाले नाहीत, कारण ते गाढ समाधीत होते. ही समाधी आता त्यांच्या मालकांनीच प्रत्यक्ष उतरवली तरच उतरणार होती, अन्यथा नाहीच. जिथे श्री गुरु तिथे शिष्य. श्री स्वामी समर्थच आता या अंतरंगी शिष्याची जागा ठरवणार होते. सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. तेवढ्याच समाधीच्या आतून श्री स्वामी समर्थांची दिव्यवाणी सर्वांनाच ऐकू आली. ज्योती जहाँ तू वहाँ मैं, उठो हम गया नहीं जिंदा है. हे दिव्य वचन वातावरणात घुमताच ज्योतिबा तात्काळ समाधीतून उठले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. त्यानं बाळप्पास कडकडून मिठी मारली आणि दोघे सत्शिष्य आता आनंदाने रडू लागले. सनातन धर्माचं पुनर्जीवन करण्या परब्रह्म अवतरले. 730 वर्ष भ्रमण करूनी अपूर्व कार्य केले. संयोग समर्थांच्या तेजे उजळून भारतवर्ष तळपू लागले. देह ठेविला तरी समाधीतून वचन भक्तांना दिदले. हम गया नहीं जिंदा है, हम गया नहीं जिंदा है. श्री स्वामी समर्थ.